कमी. नमस्कार, कशा? गुड आफ्टरनून ओके, हरकत नाही. चला परिचय करून द्या. मी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर या गावातून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावातच झालं, जिल्हा परिषद शाळेत, आणि माध्यमिक शिक्षण पण माझ्या गावातच झालं. आणि उच्च माध्यमिक शिक्षण माझ्या तालुका ठिकाणी शेवगाव या ठिकाणी झालं. आणि डिग्री माझी NVN स्कूल ऑफ इंजिनिअरिंग इथून झाली, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नगर जिल्ह्यातून आलात का आपण? हो. नगर जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? 16 आहे. आणि नगर जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 17,400. काही 19,000? 17,400. नक्की? बर. सर्वात मोठा तालुका कोणता नगर जिल्ह्यात? मेकॅनिकल इंजिनिअरिंग केव्हा झालं आपलं? 2016. 2016. आता सध्या काय करताय तुम्ही? सध्या स्टडीज करतोय मी. 2016 पासून किती परीक्षा दिल्या आजवर? 2019 पासून दिल्या परीक्षा. किती क्वालिफाय झाला, काही पोस्ट वगैरे? नाही, PSI प्रत्येक क्वालिफाय मी, प्रिलिम, मेन्स. NTC मध्ये दिलाय का तुम्ही? हो. आणि किती मार्काचं लीड आहे तुम्हाला? सध्या 19 मार्काचं. 19चं. मग 2016 ते 2024 या कालावधीत फक्त परीक्षा हा उपक्रम केला? नाही सर, मी माझा खर्च लावण्यासाठी पार्ट टाइम जॉब करतो. पार्ट टाइम जॉब. ठीक आहे. पंचवार्षिक योजना किती वर्षाची असते? 5 वर्षाची. आपली कोणती योजना झाली? कोणती योजना झाली? 6 वर्ष. ठीक आहे, हरकत नाही. कुठं अडचण आहे ते आपल्याला सर्च करता आलं आणि अपयश का आलं याच्या मागची कारण काय शोधली? सर अपयश सर तसं पाहिलं तर सर मी एक्झाम फक्त एकच दिली, मी 2 दिले PSI. बर. तिसरी मेन्स ही माझी. इंटरव्ह्यू फर्स्ट आहे का तुम्ही? नाही, इंटरव्ह्यू 2020 इंटरव्ह्यू दिला, पण किती पडले होते तुम्हाला? 24 मार्क होते. 24 कमी पडले. हा. आणि किती मार्काने कट ऑफ गेलं तुमचं? मग 385 मार्क होते. 399 एकच जागा, हरकत नाही. एकच. आता ह्या वेळेला आपल्याला मिळावं असं कॉन्फिडन्स, यश मिळवण्यासाठी काय कराल तुम्ही जीवनामध्ये? जर यश मिळवायचं असेल तर तुमची विचारधारा काय? सर प्रयत्न करत राहणार. प्रयत्न करत राहा, पण प्रयत्नाला दुरुस्ती करायची नाही का? नाही, दुरुस्ती करतोय सर, असं नाही का प्रत्येक प्रयत्नात दुरुस्ती होते. मागच्या वर्षी इंटरव्ह्यू जाऊन मेन्सला मार्क मिळाल्यामुळे झालं नाही, त्यावेळेस असं वाटतं होईल. ठीक आहे. PSI काय व्हायचं तुम्हाला ते सांगा. सर आवड आहे PSIची, आकर्षण पण आहे वर्दीचं, आणि त्या पोलीस खात्यातील कामाविषयी मला एक आवड आहे. त्या खात्यातील कामाविषयी. मग आता एखादी गोष्ट तुम्हाला आवडली तर तुम्ही ती स्वीकारता का? हो, आवडली तर स्वीकारच पाहिजे. आता वडे असतील स्वीकारायचे, रस्त्याने काही दिसलं की आवडले की ते स्वीकारायचं, असं का? इच्छा होती का ती आपली म्हणजे नोकरी मिळावी, ती वस्तू आपली व्हावी? नाही, असं काय. मग त्यालाच आवड म्हणतात ना तुम्ही? ठीक आहे, चालेल. सध्या भारत देशापुढं आंतरराष्ट्रीय आव्हाने कोणकोणती? महाराष्ट्र पुढील आव्हाने सांगा, जाऊ दे. सर सध्या आरक्षणाचा प्रॉब्लेम चालू आहे. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आरक्षणाचा प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्ये. सध्या दुसरा प्रॉब्लेम दुर्लक्षित होऊन आरक्षणासमोर येते सध्याच्या कंडिशन. आता धनगर समाजाला ST कम्युनिटीतून, अनुसूचित जमातीतून आरक्षण द्यावं का, याकडे तुम्ही कसं बघता? त्यांची मागणी आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? त्यावर विचार नाही केला. त्यावर विचार नाही. सर्वोच्च न्यायालयाने काही न्याय निवाडा दिलाय का त्या? वाचन न्यायालयाने दिलाय, त्यांनी बोललंय तसं, काय बोललं ते आठवत नाही. ठीक आहे. शासनाची बाजू मांडणारे जे तिथं महान्यायवादी होते का महाधिवक्ता होते सर्वोच्च न्यायालयामध्ये? महान्यायवादी. नक्की. महाधिवक्ता कुठं असतं? महाराष्ट्रात राज्य.
ऍडव्होकेट जनरल म्हणतात त्यांना काय म्हणायचं? सॉलिसिटर जनरल म्हणायचं. ॲडव्होकेट जनरल, सॉलिसिटर जनरल त्यांना सहाय्यासाठी असतात. त्यांना सहाय्यासाठी असतं सॉलिसिटर. करण्यासाठी. महाधिवक्ताला इंग्रजीत काय म्हणतात? महान्यायवादीला इंग्रजीत काय म्हणतात? घाबरू नका, तुम्ही एकदम थोडस वेगळ्या अँगलने घेतो मी तुमचा इंटरव्ह्यू. नाही, इंग्लिशमध्ये आठवत नाही काय म्हणतात त्याला. ठीक आहे. सध्या महाराष्ट्रात महान्यायवादी आहे का महाधिवक्ता आहे? महाधिवक्ता. कोण आहे? सदावर्ते आहेत का? नाही म्हटलं का सदावर्ते आहेत? सर, आशुतोष कुंभकोण. हा, नाही सर, तर नाही माहिती. नाही माहिती. ठीक आहे. सदावर्ते कोण आहे? ऍडव्होकेट सदावर्ते ॲडव्होकेट. काय करतात ते? त्यांची भूमिका काय, रोल काय? महाराष्ट्रात खूप मीडिया समोर असतात ते. ते वकील आहेत. वकील होऊन किती वकील आहेत? ते थोडी मीडिया समोर असतात. ठीक आहे. चला, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला. तुमच्या शैक्षणिक प्रणालीचा फायदा पोलीस डिपार्टमेंटला कसा होईल? मेकॅनिकल इंजिनियर मध्ये बरेच ऍप्लिकेशन असतात. तुम्ही कोणतं ऍप्लिकेशन तुमच्या डिपार्टमेंटसाठी युजफुल करा असं मला सांग, विचारायचं. सर, मला डायरेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून जर पाहायला गेलं तर तसं भरपूर होईल. मोटर व्हेकल असतील, पोलीस वेपन असतील. पण तसं मी आता PSI म्हणून जाणार तर मला एक प्रशासनिक बाजून जर विचार केला तर दुसऱ्या गोष्टी म्हणलं तर सर ॲनालिसिस स्किल वगैरे, आणखीन टीमवर्क वगैरे या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. पण डायरेक्ट इंजिनिअरिंग म्हणून असा उपयोग मला तरी असा वाटत नाही. डायरेक्ट मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणून. बेस्ट लक. चालेल, ओके.